दर्शक हो, आता पाहणार आहोत एक महत्त्वाची बातमी। मोहोळ, माढा आणि दक्षिण सोलापूर, उत्तर सोलापूर तालुक्याच्या काही भागास वरदायिनी ठरलेल्या सीना नदीनं मंगळवारी रौद्र रूप धारण केलेलं पाहायला मिळालं। गेल्या 3-4 दिवसापासून घुम, परंडा, बार्शी आणि अहिल्यानगरच्या काही भागात मुसळधार पावसामुळे सीना नदीनं धोक्याची पातळी ओलांडली असून सीना, कोरेगाव प्रकल्प, खासापूर आणि चांदणी प्रकल्पातून सुमारे 2 लाख क्युसेक्स पाणी सोडल्यामुळे माढा तालुका, मोहोळ तालुक्यातील पीरटाकळी, विरवडे, शिरापूर, लांबोटी, शिंगोली, उत्तर सोलापूर तालुक्यातील शिवनी, तिऱ्हे, पाथरी, तेलगाव, डोणगाव, नंदूर आणि दक्षिण तालुक्यातील मनगोळी, वांगी, लक्ष्मी टाकळी आदी नदीकाठच्या गावांना पुराचा मोठा फटका बसला। या गावातील काही कुटुंबांना प्रशासनानं स्थलांतरित करून सुरक्षित ठिकाणी हलवलं आहे। हजारो हेक्टर पिकं पाण्याखाली गेली असून उडीद, कांदा, मका, सोयाबीन, ऊस इत्यादी पिकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं असून शेती, घरं, जनावरांचे गोठे पाण्याखाली गेलेले पाहायला मिळाले। सोलापूर कोल्हापूर राष्ट्रीय महामार्गावर NHAI SDRFच्या टीम सतर्क असलेल्या पाहायला मिळाल्या। नागरिकांनी पुराचा धोका ओळखून सुरक्षित ठिकाणी राहावं असं आवाहन करण्यात आलं। सोलापूर तिरेमार्गे मंगळवेढा रस्त्यावरील जुना पूल पाण्याखाली गेल्यानं तेथील वाहतूक सोमवारपासून बंद करण्यात आली। विनाकारण नागरिकांनी महामार्गावरती गर्दी करू नये असं आवाहन NHAIचे अधिकारी अनुराग समर्थ यांनी द न्यूज प्लसशी बोलताना केलं। पाणी वाढलंय, खालच्या जो सर्व्हिस पूल आहे, जुना पूल आहे, त्याच्यावरनं पाणी गेला आणि काल आम्ही त्याच्या पहिलेच 3 वाजतापासून पूल ब्लॉक करून ठेवला होता। आता एकसारखा पाऊस येऊन राहिला आहे, पाणी लेवल वाढत चालली आहे, म्हणून आम्ही काल 4 वाजतापासून आमची पूर्ण टीम, मंगळवेढा सोलापूर हायवे प्रायव्हेट लिमिटेडची पूर्ण टीम आणि NHAIचे लोक आहेत, ध्रुव कन्सल्टन्सीचे लोक, आम्ही 24 घंट्यापासून इकडेच आहे। आता ह्या हायवेच्या पूलला काय धोका आहे का? आपलं काय निरीक्षण आहे? काही धोका नाही आहे, पण कसं असतं साहेब, पाण्याचा भरोसा नाही। पाणी कुठे पाऊस येऊन राहिला तुम्ही बघूनच राहिले, पाण्या लेवलवर आलं पाणी तर मग काय करणार आहे? लोकांना काय आवाहन कराल? इकडे थांबा नको, लोक ऐकतच नाही आहे, बाईट्स बनवायला थांबली आहे, कशाला पाहिजे? हायवे आहे हा, इकडे गाड्यांची स्पीड तुम्ही बघताय कशी आहे, लोक क्रॉस करतात आहे, असे फेस्टिव्ह मूडमध्ये आहे, लोकांना असं वाटून राहिलं काहीतरी नवीन असं आहे। धोका आहे या रस्त्यावर, 80, 90, 100च्या खाली गाडी चालत नाही। कोणी काही आला, अपघात झाला तर जिम्मेदारी कोणाची? आम्ही कुठे कुठे लक्ष ठेवणार? लोकांना काय आवाहन कराल? लोकांना काय आवाहन कराल? इथे बाबा थांबा नको तुम्ही, म्हणजे हे नवीन, हे चांगले हे नाही आहे, पूरग्रस्त एरिया झाला आहे, पाणी वाढत चाललं आहे, आपल्या घरी जा, सेफ राहा आणि आम्हालाही आमचं काम चांगल्या तरीक्याने करू द्या। हे आहे मेट्रोकास्ट केबल नेटवर्क आणि आपण पाहत आहात द न्यूज प्लस बरच काही।